नमस्कार. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा 5 व 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती, मार्गदर्शिका युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं नियोजन केलं जाते. या सोहळ्याअंतर्गत आपण 40 कमिट्या केलेल्या आहेत आणि या कमिट्यांमध्ये प्रत्येक लीडरकडं आणि त्याच्या हाताखाली असणाऱ्या शिवभक्तांकडं वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. आपण पाहतोय की शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणारा शिवराज्याभिषेक आता लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतोय आणि त्या अनुषंगानं या शिवभक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता समिती घेते. आणि या समिती अंतर्गत ज्या समित्या आपण केलेल्या आहेत, उपसमित्या आहेत, तर या समित्या या शिवभक्तांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असतात. म्हणजे भलेही 5 व 6 जूनला जरी सोहळा होणार असेल तरी सुद्धा आपल्या समित्या 1 जूनपासूनच गडावर कार्यरत होतात. वाहनतळ असेल, अन्नछत्र असेल, छबिना असेल, मर्दानी खेळ असेल, अशा विविध प्रकारच्या या समित्या आपण तिथं स्थापन केलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून या सोहळ्याची उंची अधिकाधिक वाढविण्याचा आपण प्रयत्न करतोय. 5 व 6 जूनला कार्यक्रमाची जी रूपरेषा असते ती थोडक्यात मला सांगायला आवडेल की 5 जूनला दुपारी साधारणपणे 3:30 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीस अभिवादन करून गड चढण्यास प्रारंभ करतात. त्यांच्यासोबत हजारो शिवभक्त चित्त दरवाजा, नाणे दरवाजा पासून गडावर चढण्यास सुरुवात करतात. त्यानंतर होळीच्या माळावर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर होतात, ज्याच्यामध्ये राज्यभरातून आलेल्या आखाड्यांचा समावेश असतो. गडदेवता शिरकाईचा गोंधळ असेल, त्यानंतर गडपूजनाचा कार्यक्रम असेल. या पद्धतीचे 5 जूनला जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये वारकऱ्यांचं भजन कीर्तन असेल, ढोल ताशा पथक असेल, या सर्व पथकांचा याच्यामध्ये समावेश असतो आणि एका उत्साहाच्या वातावरणामध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असतो. 6 जूनला युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नगारखान्यासमोरील ध्वज जो आहे तर त्याचं ध्वजारोहण असतं आणि त्यानंतर युवराज संभाजीराजे व शहाजीराजे यांचं राजसदरेवर आगमन होतं. या आगमनानंतर तेथील उत्सव मूर्तीचं पूजन आणि मेघडंबरीतील शिवाजी महाराज यांच्या जी आपली मूर्ती आहे तर त्याच्यावर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जातो. त्यानंतर छबिन्याची जी मिरवणूक आहे ती दरबारापासून नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वराचं मंदिर या मार्गे काढली जाते आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन करून या कार्यक्रमाची सांगता होते. लाखो शिवभक्तांसाठी हा एक उत्साहाचा, एक प्रेरणेचा दिवस असतो आणि याच्यामध्ये शौर्य व भक्ती यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकीकडे वारकरी ज्यावेळेला टाळ मृदुंगाचा जयघोष करत असतो त्याच वेळेला इकडं मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतात. यंदाचं सर्वात महत्त्वाचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल की जे आहे आपण महादरवाजाला तोरण बांधतोय आणि ते ऐतिहासिक स्वरूपाचं असणार आहे. त्याच्या संदर्भात अधिक माहिती आमचे समितीचे जे प्रमुख आहेत ते देतीलच. तर या सर्व सोहळ्याच्या अनुषंगानं जी पूर्व नियोजनाची तयारी आहे ती आम्ही सगळी केलेली आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की हा जो सोहळा आहे, जो लोकोत्सव झाला आहे की ज्याला आपण राष्ट्रीय सण म्हणतो, हा अधिकाधिक अजून वृद्धिंगत व्हावा आणि त्याच्यामध्ये भारतभरातूनच नव्हे तर सर्व आपल्या जगभरातून शिवभक्त जे आहेत ते याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि या सोहळ्याची त्यांनी उंची वाढवण्याचा प्रयत्न करावा.